नमस्कार. चार हात लांबच बरीच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या आणि स्टोरी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. बापरे, केवढी लट्ट झाली आहेस तू, ती हसत हसत म्हणाली. तेव्हा मलाही जरा ओशाळल्यासारखं झालं, कारण मानवी अजूनही तशी सुंदर दिसत होती. अगं, आत्ता 2 मुलांची आई झाले, फरक तर पडणारच ना. आणि तुझं कसं चाललंय? अगं, माझं तर अजून आयुष्यात सेट नाही झाले. मुलबाळ तर फार दूरचा पल्ला आहे. अगं, तुझं तर लग्न झालं होतं. छे छे, त्या लग्नाचं नावही काढू नकोस. ते लग्न नाही, एक भूकंप होता माझ्या आयुष्यातला, मानवीनं म्हटलं. म्हणजे नेमकं काय घडलं, नीट सांग तरी. मी म्हटलं, लग्नापूर्वी माझा नवरा वीरेंद्र फार मोठ्या मोठ्या बाता मारायचा. मला वाटलं चांगला पैसेवाला आहे म्हणून मी लग्नाला हो म्हटलं. मी आधीपासूनच स्वतंत्र निर्णय घेणारी, मनात येईल ते करणारी बिनधास्त मुलगी होते, हे तुला ठाऊकच आहे. पण वीरेंद्र माझ्यावर खूपच बंधन घालू लागला. पैसे कमी खर्च कर, क्लबमध्ये जाऊ नकोस. आता क्लबमध्ये रम्मी खेळताना कधीतरी हरणं कधीतरी जिंकणं असतंच ना. त्याला म्हणे बिझनेसमध्ये एकदम खूप लॉस आला होता, पण त्याचा माझा खर्चाशी काय संबंध. मला त्यानं ठराविक रक्कम द्यायलाच हवी ना. माझ्या पार्लरचाच खर्च महिन्याला 25,000 असायचा, तोही सासूला खटकायचा. बोलताना ती खूपच उत्तेजित झाली होती. मी पाण्याचा ग्लास तिच्या पुढे नेला. तिनं घटाघटा पाणी पिऊन ग्लास रिकामा केला. पाणी प्यायल्यावर ती थोडी शांत झाली. पुन्हा आपली राम कहाणी ऐकवू लागली. माझ्या खर्चावरून रोजच कटकट व्हायची. मला ते सहन होईना. शेवटी मी सरळ एका वकील मित्राची मदत घेतली आणि त्याच्यावर सरळ 50 लाख रुपयाचा हुंड्यासाठी छळ करतात म्हणून दावा ठोकला. आता त्याला कळेल मानवी म्हणजे काय चीज आहे ते. मी कोर्टात केस करताना त्याच्यावर जी कलम लावली आहेत ना, की बिचारा वर्षानुवर्ष कोर्टात खेटे घालत राहील. कर म्हणावा आता खर्च कोर्टाचा. बोलता बोलता मानवीच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं. मानवीच्या स्वभावाचा हा पैलू मला अगदीच नवा होता. मी चकित झाले होते, पण ती मात्र मजेत होती. एखादी शौर्यकथा सांगावी तशी ती आपली कहाणी सांगत होती. मानवी, क्लबला जाणं वाईट आहे मी म्हणत नाही, पण नवऱ्याची आर्थिक परिस्थिती जर तेवढीशी चांगली नसेल तर बायकोनं ते समजून घ्यायला नको का. मी तिला समजून सांगायचा प्रयत्न केला. झालीस का तूही सुरू. जो उठतो तो मला सगळं सांगायला बघतो. हे बघ, हे माझं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं हे मीच ठरवणार. त्यात कोणाची लुडबुड नकोय. मानवी एकदम आक्रमक झाली. खरं तर माझी आईच मला समजून घेऊ शकली नाही. इतरांचं काय म्हणायचं. मला एक सांग, इकडे एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतोय आणि इथे मी माझ्या अधिकारांसाठी लढा देते, तर माझेच पाय मागे ओढतायत माझीच माणसं. तावातावानं मानवी बोलत होती आणि मी मुकाट ऐकून घेत होती. मला एवढंच कळलं होतं की मानवी चुकीचं वागते. ती तिच्या आईचंच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार. मी पटकन तिच्यासाठी 1 कप कॉफी मागवली. कॉफी पिऊन जरा ताजीतवानी झाली ती आणि मग म्हणाली, मगाशी माझ्यासोबत होता ना, त्याचं नाव निकुंज. तो एक अत्यंत प्रसिद्ध वकील आहे. आणि मग डोळा मारून पुढे बोलली, आणि तो बावळा माझ्या एका शब्दावर लाखो रुपये उधळायला तयार आहे. एकदा बोलण्याच्या ओघात त्याला समजलं की माझा नवरा पैशांसाठी माझी अडवणूक करतोय, तर पटकन म्हणाला, मानवी डिअर, नवऱ्याची ही हुकुमशाही कशाला खपून घेतेस. अगं, तू तर उधाण आलेली नदी आहेस. तुला कोण अडवू शकेल. तुझ्या नवऱ्याची तर तेवढी ऐपतच नाही आहे. तो लागतो कोण. खरं तर मला घटस्फोट हवा होता म्हणून मी या निकुंजला भेटले होते,
पण माझं दुःख ऐकून तो व्यथित झाला. स्वतःहून म्हणाला, तुझ्या नवऱ्याला असा स्वस्तात सोडू नकोस. त्याला चांगला कायद्याच्या कचाड्यात अटकवतो, मग बघ कसा वठणीवर येईल. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी नवऱ्यावर व सासू सासऱ्यांवर केस केली. माझी सासू आता गयावया करते. पूर्वी तिला माझं पार्लर अन रम्मी खेळणं खटकायचं. आता गरीब बापुडवानी झाली आहे. मला फार मजा येते त्यांना छळायला. मानवीचं बोलणं ऐकून मी खरोखर हतबल झाले. मला तिच्या न बघितलेल्या नवऱ्याची अन सासू सासऱ्यांची दया आली. त्या निकूंचा रागही आला. बरं आहे, मी निघते, मला उशीर झालाय, मी म्हटलं. सामान घेऊन मी उठले. चल निघूयात, मला आता ब्युटी पार्लरला जायचंय. रात्री निकुंजबरोबर डिनर ठरलाय. पुन्हा मला डोळा मारत ती म्हणाली, आज निकुंजनं 5 स्टार हॉटेलात रूम बुक केली आहे. तो मला इतकं मिळवून देतोय तर मीही त्याला काही द्यायला हवं ना. पण हो, मी तुझ्याकडे परवा येते, तुझ्या मुलांना भेटते. मी त्यांची मावशी आहे ना. तिनं आपला मोबाईल काढला. मी चक्क खोटं बोलले. माझा मोबाईल हरवला. तो नंबरही आम्ही ब्लॉक केलाय. नवा फोन आला की भेटूयात. मी घाईघाईनं तिथून बाहेर पडले. छे ग बाई, यापुढे कधीच मी मानवीला भेटणार नाहीये. अशी विकृत, स्वार्थी अन नीतिहीन माणसं काहीही करू शकतात. ती 4 हात लांबच असलेली बरी. समोरून आलेल्या पहिल्याच रिक्षाला हात करून मी आत बसले. मानवीपासून लवकरात लवकर मला दूर जायचं होतं. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.